जन्मदा माऊलीला. प्रत्येकांसाठी 9 मास ओझे जरी नाही वाहिले तरी मामी म्हणजे वैद्यमावशी हा आमचा परिचयाचा शब्द यांनी लातूरमधील अनेक मुलींना असं मातृत्वाचं प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे आपसुकच हा श्लोक माझ्या मनातून त्यांच्याबद्दल निघून गेला. तर अशाच एक मानसकन्या रजनी वैद्य यांनी त्यांचं मनोगत इथे लिहून पाठवलेलं आहे, ते मी आपल्या समोर मांडते. रोपाला पालवी फुटायची असेल तर त्याचे मूळच पाण्याने भिजवायला पाहिजे. त्याप्रमाणे माणसाच्या हातून चांगले कर्म घडण्याची अपेक्षा असेल तर त्याच्या मनावरच सद्विचाराचे बीजारोपण झाले पाहिजे. वेगळी कर्मे आचरण्याची गरज नाही. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मांचे फलामध्ये रूपांतर करायचे. आपल्या हातून घडणारी कर्मे फुलांसारखी ताजी, टवटवीत व अंतर्बाह्य शुद्ध ठेवण्याची दक्षता घेतली म्हणजे झाले. अशी आपल्या कर्माची दक्षता घेणारी एक माझ्या जवळची व्यक्ती आहे, ती म्हणजे हेमलता वैद्य. ज्ञानाने कर्माची प्रेरणा मिळते, कर्मामुळे ज्ञान प्राप्त होते व या दोहोंमुळे जीवनाचे सार्थक होते. अशी हेमलता वैद्यबाईंची सध्याची अवस्था आहे. त्यांच्या जीवनाची सार्थकता कशात नाही असा विचार जेव्हा मी करते तेव्हा पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशापूर्वी जशा दिशा उजळतात तसा बाईंच्या कामाचा आवाका लक्षात येतो. त्यांच्या सहवासातल्या 1-2 तासांना 1-2 वर्षांचे समृद्ध मोल येते. त्यांचे ते असंख्य नमुन्याचे अनुभव, अनेक विषयातली जाणकारी, एखादी गोष्ट समजून सांगण्याची हातोटी ही त्यांच्या भेटीचे क्षण सोन्याची करणारी ठरतात. त्यांच्याशी सतत झालेल्या गप्पातून मला जे भावते ते शब्दात गुंफून मी एक सामाजिक ऋण कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त करीत आहे. 1942 साली दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत पुण्यात जन्मलेल्या वैद्यबाईंची लातूर ही कर्मभूमी झाली. 3 मुलांनंतर आई वडिलांना ही मुलगी झाली. मुलीच्या जन्माचे समाजात दुर्मिळ असलेले स्वागत बाईंच्या नशिबात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर झाले आणि तिथूनच त्यांच्या जीवनाची यशोगाथा सुरुवात झाली. बालपण शिस्तीत गेले, त्यामुळे बाईंच्या स्वभावाची जडणघडण शिस्त बनत गेली आणि म्हणूनच त्यांच्या बोलण्याला एक स्पष्टवक्तेपणाची धार असते. आत्मविश्वास, कणखरपणा, सभाधिकपणा हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलूच. वाचन, शिवणकाम, भरतकाम, विणकाम या छंदाने बाईंना अजून बाळसेदार केले. स्मरणशक्तीची एवढी मोठी देणगी असलेल्या बाई मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी पूज्य बाबासाहेब परांजपे यांच्या पुतणी होत. म्हणूनच त्यांच्या नावाला धक्का पोचणार नाही याची मनाशी कुंगाट बांधूनच बाईंचा व्यवहार होतो. त्यांच्या स्वभावाला अनुरूप असे आमचे जयंत वैद्य, त्यांना आम्ही गुरुजी म्हणतो, त्यांचे पती हे या दोघांचे वागणे म्हणजे अतिशय स्पष्टवक्तेपणा, सचोटी, सामाजिक कार्य करताना आर्थिक व्यवहारातला प्रामाणिकपणाचा वारसा या दोघा पती पत्नींनी जोपासला आहे. म्हणूनच लातूरमध्ये वैद्यगुरुजी व वैद्यबाई हे आबाल वृद्धांचे आदराचे स्थान आहे. लग्न होऊन लातूरला आल्यावर 2 वर्ष मराठवाडा महिला शिक्षण समितीच्या लातूर शाखेच्या प्रौढ महाविद्यालयाच्या 25 महिलांचे वसतिगृह व शाळेची जबाबदारी बाईंनी घेतली. लातूरच्या समाजसेवेत पहिले पाऊल टाकले. यशस्वी मुख्याध्यापिका होऊन लातूरकरांची मनं जिंकून घेतली. लातूरच्या सिग्नल कॅम्प विभागातून नगरसेविका म्हणून निवडून येऊन दुसरे पाऊल टाकले आणि तिथून समाजसेवेचे व्रतच घेतले. महिला मंडळाच्या चिटणीस म्हणून ही जबाबदारी पेलली. त्यातूनच लातूरमधील एक आदर्श अशी लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा काढली. आजही ती शाळा नाव शाळेचं कुणी घेतच नाही, वैद्यबाईंची शाळा का असंच त्या शाळेला संबोधलं जातं. यासोबत महिला मंडळाच्या बालवाडीची संचालिका म्हणूनही काम केले. याच काळात संस्थेचे ऑडिट, प्रवेश, शिक्षकांची निवड अशा अनेक कामाचा अनुभव बाईंना आला. ऑडिट करताना हिशोब अतिशय काटेकोर असे. कुणीही नाव ठेवू नये हा कटाक्ष बाईंनी काटेकोरपणे पाळला. बाईंनी आणीबाणीचे चक्रही अनुभवले. समाजवादी पक्षाचे काम करणारे जयंत वैद्यगुरुजी इंदिराजींच्या अवकृपेमुळे 19 महिने तुरुंगात होते. तेव्हा शाळा, घरकाम, व्यवसाय ही अशी तारेवरची कसरत बाईंनी यशस्वीपणे केली. लातूरकरांच्या मनात घर करणाऱ्या वैद्यबाई यशस्वी होत गेल्या. सध्या बाई लातूरच्या सामाजिक जीवनाची
धुरा सांभाळत आहेत. अन्याय झालेल्या परित्यक्त्या स्त्रियांसाठी चालणाऱ्या नारी प्रबोधन मंच या संस्थेच्या त्या कोषाध्यक्ष आहेत. त्यामुळे अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. कुठल्याही महिलेची संकटाची फळी तडीपार करण्यात त्यांची हातोटी वेगळीच आहे आणि त्यात त्यांना यश येतेच. हजारो वंचित महिलांच्या संसाराचे वेल बाईंनी मांडवावर चढवले आहे. अशा सामाजिक कामातून कौटुंबिक जबाबदारी, 2 नातवंडांची लाडकी आजी हेही नाते अतिशय नाजूक रूपाने बाई हाताळतात. सामाजिक काम करताना कोणत्याही पुरस्कार व प्रसिद्धीची अपेक्षा बाईंनी ठेवलेली नाही. बाईंच्या कामाला भरभरून परवानगी देणारे जयंत वैद्य तेवढेच उदार मतवादी आहेत. म्हणूनच हे जोडपे आम्हा लातूरकरांचे वैभव आम्ही मानतो. त्यांच्या या लग्नाच्या 50 वर्षाच्या वाटचालीचा मागोवा अशा 1-2 पानात मावणार नाही, तरीही दोघांना या समाज मनाची पावती.